जय हरी. एकादश स्कंद भाग 48. आपण या तिसऱ्या अध्यायामध्ये मायेचाच विचार करतोय. तर परमात्मा अत्यंत सूक्ष्म, तर दृश्य विश्व अत्यंत जड असतं. ज्या जीवाचं तोंड परमात्म्याकडे वळलं त्याची पाठ दृश्याकडे आपोआप वळते. परमात्म्याकडे तोंड वळालेला जीव जागा, तर दृश्याकडे तोंड असलेला जीव झोपलेला समजावा. काम वासना आणि द्रव्याचा लोभ ही भगवंतापासून म्हणजेच खऱ्या आनंदापासून दूर करणारी मायेची दोन प्रधान शस्त्र आहेत. पण आम्ही सर्वसामान्य जीव काय म्हणतो? काम वासना ज्याची तृप्त झाली आहे तो तरी खुश आहे का? नाही. पण काम वासनेचं साधन ज्याला मिळालं त्याच्याकडे बघून आम्ही परत दुःखी होतो आणि त्याला ते साधन मिळालं म्हणून तो सुखी नाही, तर त्यातनं तृप्तता मिळाली नाही म्हणून तो दुःखी. बरं, आम्हाला काय वाटतं की त्याला मिळालं, पण जितकी जितकी कामवासना वाढत जाईल तितकं तितकं खऱ्या अर्थाने दुःख आहे, आनंद मुळीच नाही. असाच विचार द्रव्याचा. ज्याला द्रव्य मिळालं त्याच्याकडे आम्ही बघतो आणि बापरे, काय किती नशीबवान आहे ना, किती सुखी आहे ना. परवा आपण वाचनामध्ये आलेला एक प्रसंग मी तुम्हाला सांगते की एक तो म्हणजे अब्जापती किती म्हणावं त्याला, आणि त्याला असं वाटलं होतं की तो मृत्यूला जिंकेल कारण त्याच्याकडे खूप पैसा आहे. पण शेवट त्यांनी स्वतःची सगळी तरतूद केली होती की मृत्यू त्याच्यापर्यंत येऊच नाही, यासाठी जे जे काय आधुनिक सामुग्री वापरून त्याला स्वतःला बंदिस्त ठेवता येईल त्या पद्धतीने केलंच. पण शेवटी मृत्यू आलाच. आणि त्याला जेव्हा अनंत यातना होत होत्या आणि आता त्याला त्या क्षणाला कळालं की आता आपण काही मृत्यूच्या तडाख्यातून सुटू शकत नाही, तेव्हा त्याने जे कोणी आजूबाजूला होते तेव्हा त्यांना सांगितलं की खरी सत्ता ही पैशानी नाही, तर जो खरा सत्ताधारी आहे त्याची खरी सत्ता आहे. त्यामुळे आयुष्य हे फक्त मी पैसे कमवण्यामध्ये आयुष्य गमावलं, आणि हेच जर आयुष्य असताना मी जो खरा सत्ताधारी आहे त्याच्या चरणी लागलो असतो तर आज जाताना मला इतकं दुःख झालं नसतं. कारण मी जो लोभ धरला, जितकं द्रव्य साठवलं, त्या द्रव्याला सोडून जाताना मला अनंत यातना होत आहेत. आणि म्हणून आम्ही फक्त कनक आणि कांता यामध्ये या जीवाला गुरफटवतो आणि जीवाला आनंद मिळाला अशी खोटी भ्रांत, खोटी कल्पना करून जीवन जगत नाही, तर हळूहळू मरणाकडे जातो. तर मायेची ही दोन प्रधान शस्त्र कोणती? काम वासना आणि द्रव्याचा लोभ. जगामध्ये राजकारणात, रणांगणात, कलेमध्ये, साहित्यामध्ये, विज्ञानात आणि इतर लौकिक विद्येत मोठा पराक्रम गाजवणारी माणसं काम वासनेच्या किंवा पैशाच्या अनिवार्य लोभापायी करू नये ती कृत्य करतात. किंबहुना मोठे म्हणून जगात गाजलेल्या पुष्कळ माणसांचं खाजगी जीवन स्त्री आणि पैसा या बाबतीत अनितीनं बरबटलेलं दिसून येतं. म्हणून या दोन वासनांवर सत्ता गाजवून आपलं मन भगवंताच्या चरणी लावणारा पुरुष खरा शूर होय. तोच खरा जागा झालेला समजावा. या वासनातून साधकांचं मन निवृत्त होऊन ते भगवंताकडे लागावं म्हणून संत काम वासना आणि पैसा यांची निंदा करतात, हे समजून वागावं. जो प्रबुद्ध झाला म्हणजे खऱ्या अर्थानं जागा झाला, त्यालाच मायेतून कसं तरून जावं हे कळतं. एकदा काय झालं की एक व्यक्ती घर सोडून 12 वर्ष तपश्चर्या करायला गेला आणि त्याला सगळ्यांनी खूप मोठमोठ्या पदव्या दिल्या. कुणी पंडित म्हणायला लागलं, कुणी शास्त्रज्ञ म्हणायला लागलं, कुणी काय 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 ते.
तो घरी आला आणि लोकांनी सांगितलं त्याच्या पत्नीला की अहो तो हा विद्वान होऊन आला, पंडित होऊन आला, आता तुम्ही त्याला औक्षण करा, कारण सगळं ज्ञान त्यांनी ग्रहण केलेलं आहे. त्याची पत्नी त्याला औक्षण करता करता दारामध्ये विचारलं तिने की तुम्ही 12 वर्ष तुम्ही ज्ञान ग्रहण करून आलेला आहेत ना, तपश्चर्या केली ना 12 वर्ष. तो म्हणाला हो मग, म्हणून तर मला सगळे लोक विद्वान म्हणत आहेत. ती म्हणते माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देता का. तो म्हणतो अरे तू काही विचार, तुला काय नाही सांगता येणार मला. आज 12 वर्ष तपश्चर्या करून मी विद्या ग्रहण करून आलेलो आहे, ज्ञान ग्रहण करून आलेलो आहे, विद्वान झालेलो आहे. विचार, तुझ्या एका नाही तुझ्या 100 प्रश्नांचं उत्तर देतो. ती म्हणते मोहाचा बळी कोण. तो म्हणतो मी इतके विद्या शिकलो पण मोहाचा बळी तर मला सांगता येत नाही आहे. मग तो म्हणाला जोपर्यंत मी तुला या प्रश्नाचं उत्तर देत नाही ना तोपर्यंत मी घरात प्रवेश करणार नाही. आता तो सगळीकडे भटकायला लागला, सगळ्यांना विचारतोय मोहाचा बळी कोण, मोहाचा बळी कोण, मोहाचा बळी कोण. फिरता 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 एके ठिकाणी तो आला. ते होतं एका देह विक्रय करणारीची जागा, अर्थात वेश्येच्या तिथे तो आला. आणि ती ज्ञानी होती. ती म्हणाली तुम्ही विद्वान ना, तुम्ही पंडित ना. आता तिला माहिती होतं. म्हणे तुम्ही एका प्रश्नाने चिंतातूर आहात ना. त्याला असं वाटलं हिला कसं समजलं. तर तो म्हणाला हो तुम्हाला कसं समजलं. काही नाही म्हणे तुम्ही थोडंसं आत या. तो म्हणाला तू, तुझ्या घरात ते घर आहे का, तुझ्या या घाण जागेमध्ये मी पाऊल पण ठेवू शकत नाही. आणि तू माहीत नाही का तुला मी कोण आहे. 12 वर्ष तपश्चर्या करून आलेला मी विद्वान पंडित आहे, ज्ञानी आहे, मी ब्राह्मण आहे वगैरे वगैरे. आता ते काय स्वतःला विशेषण देऊन घेतले. मी तुझ्या इथे पाऊल ठेवू शकत नाही. ती म्हणाली तुम्ही जर फक्त आतमध्ये पाऊल ठेवलात तर मी तुम्हाला 5000 सुवर्ण मुद्रा देते. आता 5000 सुवर्ण मुद्रा फक्त तिच्या त्या जागेमध्ये पाऊल ठेवल्याचे मिळणार. आता याचा लोभ वाढला, आतमध्ये गेला. ती म्हणाली बसा आणि पाणी प्या. तो म्हणाले छे तुझ्या इथलं पाणी शक्यच नाही. ती म्हणाली पाणी तर प्या, आणखीन 5000 सुवर्ण मुद्रा देते. आता परत 5000 सुवर्ण मुद्रांच्या लोभाने पाणी तर ग्रहण केलं. आता ती म्हणते की तुम्ही इथे जेवण केल्याशिवाय मी काही तुम्हाला जाऊ देणार नाही. छे तुझ्या इथे अन्नग्रहण कदापि शक्य नाही. तुला माहीत नाही का मी कोण आहे. मी विद्वान आहे, मी पंडित आहे, मी 12 वर्ष तपश्चर्या करून आलेलो आहे. ती म्हणाली जेवणाचे आणखीन 5000 सुवर्ण मुद्रा देते, जेवण करा. आता 5 एक 5, 5 दुनी 10, 5 त्रिक 15 सुवर्ण मुद्रा मिळणार आहेत. एक घास खायला काय हरकत आहे. आता जेवायला ताट मांडलं. ती जवळ बसली. ती म्हणते माझ्या हातचा एकच घास खा ना. तो म्हणतो तुझ्या हातचा हे शक्य आहे का. ती म्हणते 10,000 सुवर्ण मुद्रा देते, फक्त एकच घास माझ्या हातचा खा. आणि तिने घास त्या माणसाच्या तोंडाजवळ नेता नेता थोबाडीत मारली त्याला. त्याला कळेच ना हिनी म्हणजे कोणी, देह विक्रय करणारी ही, आणि हिनी माझ्या तोंडात मारलं. आता रागा रुद्र होऊन उठला. ती म्हणाली हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर. तो म्हणतो म्हणजे तुला प्रश्न कळाला. ती म्हणते हो तुमच्या मनातला प्रश्न कुणाला नाही कळाला. मोहाचा बळी कोण. लोभ. अहो हा तुम्हाला आतमध्ये येऊ देत नव्हता, तुमचा अहंकार. पण तुम्हाला आतमध्ये पाऊल टाकण्यासाठी 5000 सुवर्ण मुद्रा मिळणार होत्या. तुम्ही त्या लोभात पडलात.
पुढे पाणी पिणार नव्हतात, परत 10,000 सुवर्णमुद्रा मिळणार, पाणी पिलात. जेवायला बसणार नव्हतात, 5,000 सुवर्णमुद्रा मिळणार, जेवायला बसलात. आणि शेवटी तर कहर केला ना तुमच्या लोभाने. एका वेश्येच्या हातून घास खाण्यासाठी म्हणून तुम्ही 25,000 सुवर्णमुद्रांमध्ये आपलं ज्ञान, विद्या, पांडित्य सगळं काही विकलं. कशापोटी? लोभापोटी. आणि लोभाचा बळी झालात. आणि हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आणि म्हणून या जीवाला कनक आणि कांता ही इतकी रसातळाला नेते की कामवासनेच्या आणि पैशाच्या अनिवार्य लोभापायी करू नये ती कृत्य करतात. म्हणून या 2 वासनांवर सत्ता गाजवून आपलं मन भगवंताच्या चरणी लावणारा पुरुष खरा शूर होय. तोच खरा जागा झालेला समजावा. आणि अजूनही आपण जागे झालेलो नाहीत. निदान यानंतर तरी या सगळ्या गोष्टींकडे शक्यतो साधक म्हणून या आम्हाला बाधक आहेत हा विचार करूया. आणि भगवंताच्या नामाशी एकरूप होण्याचा अल्प का होईना प्रयत्न करूया. आणि आमच्याकडे ज्या म्हणी आहेत त्या योग्यच आहेत. प्रयत्न केल्यानंतर वाळूपासून सुद्धा तेल निघतं हे काही खोटं नाही. एक न एक दिवस या प्रयत्नाला यश येणार आणि आपल्याला आत्मस्वरूपाची, स्वस्वरूपाची जागृती नक्कीच होणार. जय हरी.